बारामती तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती। तर बारामती तालुक्यातील पिंपरी लिमटेक गावातून जाणारा नीरा डावा कालवा फुटल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले। प्रशासनाच्या वतीने अद्यापही कोणी आलं नसल्याची माहिती देताना नागरिकांना अश्रू अनावर झाले। रात्री घरात पाणी शिरल्याने आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य झोपले नसल्याची भावना देखील नागरिकांनी व्यक्त केली। घटना घडल्यापासून आतापर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी इथे आला नसल्याची खंत नागरिकांनी यावेळी व्यक्त केली। त्यामुळे आता तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे। विजय किसनराव काटे, राहणार काटे वस्ती। आमच्या बघा घरातून सगळं पाणी चालू आहे, सगळं आमचं वाहून गेलेलं आहे। काहीच घरउपयोगी वस्तू काय राहिले नाही घरामध्ये। फ्रीज, टीव्ही, गॅस सिलेंडर, कपड्या लत्ता सगळं गेलेलं आहे, काही सुद्धा राहिलं नाहीये। आता स्वयंपाक करायचा म्हणलं तरी आम्हाला काही राहिलेलं नाही आता सध्या। काल रात्री काय कुठं राहण्याची व्यवस्था राहिलोच नाही, झोपलोच नाही रात्रभर, हाय असं बसून राहिलोय आम्ही। अख्खी 50 माणसाची फॅमिली आमची सगळी झोपून बसून राहिलो, जेवलोच नाही रात्रभर अजून। तर अजून बी कुणी आलं नाही प्रशासनाच्या वतीने कुठला अधिकारी अजूनपर्यंत तर कोणीच आलं नाही। काल 2 वाजता झालेली घटना आहे, आता 9 वाजलेत, अजूनपर्यंत कोणी आलं नाही आमच्या पैसे। काय आमचं झालेलं आहे ते बघून नुकसान भरपाई सगळ्यांची द्यावी एवढीच आहे मागणी, काय नाही आमची। दादा आलते तेवढे सकाळी 6:30ला येऊन गेले। आलते का इथं घरांमध्ये आलते का? नाही, दादा येऊन गेले, रोडला येऊन बघून गेले दादा। अचानक आमच्या दारामध्ये पाणी आलं। आम्ही हे बसले होते पायरीवर बाहेर, ते म्हणले अचानक पाणी कुठून आलं, पाणी कुठून आलं। मग आमची धावपळ चालू झाली। आम्ही तिकडं बघतोय तर आमच्या सगळे गिरणी बिरणी सगळ्या वाहू लागलेल्या। पिठाची गिरणी सगळी होतं, धान्य होतं आमचं, सगळं धान्य गिरणी आमचं सगळं वाहून गेले। गॅसचे सिलेंडर, टाक्या, गॅस सगळं म्हणजे सगळं गेले, काहीच राहिलं नाही आमच्या इथे। प्रशासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला का किंवा रात्री कुठं मुक्काम केला, जेवणाची काय कुठंच नाही, आम्ही हाय असं बसून राहिलो। रात्र आम्ही डोळ्याने उजडली अशीच, कुठंच आम्ही जेवण नाही, काय नाही, काय नाही, हाय असं बसून आम्ही इथं होतो। शासनाकडे काय मागणी आता तुमची? काय आमचा मोबदला दिला पाहिजे ना, त्यांनी येऊन सगळं बघून जावे आणि मोबदला दिला पाहिजे आम्हाला। आमचं सगळं धान्य बिन्य सगळं, आम्हाला आता खायला काय नाही, आम्ही एवढं हे केले।
सगळं म्हणजे सगळं नुकसान झालंय आमचं. घरामध्ये पाणी शिरून सगळं सगळं भिजून गेले, काहीच राहिलं नाही. सिलेंडर ही सगळे गॅसच्या टाक्या बिक्या सगळं गेले, काहीच राहिलं नाही.